आता दिवाळी तर झाली आहे, पण तुळशी विवाहासाठी पण आमच्यात करंजा बनवतात. तर मी आज पुडक्यांच्या करंजा बनवणार आहे. सारण तर अगोदरच बनवून ठेवलेलं होतं. करंजी खूप पटकन बनते. तर पुडक्यांची करंजी बनवण्यासाठी सगळ्यांना खूप अवघड वाटतं, पण या खूप सोप्या पद्धतीने पण बनवल्या जातात. रेसिपी नक्की ट्राय करा. तर 1 कप रवा घ्यायचा आहे. त्यात 1 छोटा चमचा कॉर्नफ्लोअर, थोडंसं मीठ आणि 1 मोठा चमचा तेल टाकायचे. तेल चोळून चोळून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकायचे आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे. 1 तास रेस्टसाठी ठेवलं की त्यानंतर मोठासा एक बॉल बनायचा. शक्य होईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा. लाटून झालं की यावरती कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावायची. ही पेस्ट बनवण्यासाठी 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन थोडंसं तेल टाकायचं आणि एकदम घट्ट अशी पेस्ट बनवायची. आता ही पेस्ट लावून झाली की त्यावरती दुसरी पारी टाकायची. त्यावरती पण कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावायची आणि याला व्यवस्थित असं रोल करून घ्यायचं. रोल केल्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आणि हे बघा, त्याच्यानंतर आता हे करंजी बनवण्यासाठी तयार आहे. तर इथे स्क्रीनवरती पाहत आहेत ना, तशा पद्धतीने याला लाटून घ्यायचं. ज्या बाजूने कट केलेलं आहे ना, त्या दोन्ही बाजूला थोडंसं असं जाडसर ठेवायचं. त्यानंतर चारही बाजूला पाणी लावायचं. मध्ये सेंटरला सारण ठेवायचं. आता करंजी एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने सील करून घ्यायची. थोड्या करंज्या तयार आहेत. गॅसवरती तेल पण गरम झालेलं आहे. तर हळूवार करंजी तेलात सोडायची आणि मीडियम फ्लेमवरती थोडासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करायची. आणि बघा, आपलं मस्त अशा पुडक्यांच्या करंज्या तयार आहेत.